एक मुलगी सर्वप्रथम कुणाची तरी लेक असते, कुणाची तरी बहीण असते, त्यानंतर कुणाची तरी पत्नी होते आणि कुणाची तरी आई होते। आणि आई ही जबाबदारी फार मोठी असते। खरं तर ना खूप सोपी पण असते आणि खूप आल्हाददायक पण असते। तर ही घरातली कामं करताना आई म्हणून आपण जेव्हा जबाबदारी पार पडतो ना, तर त्यावेळेस मनामध्ये नेहमी एक भावना राहते की आपण जेव्हा लहान होतो तर त्यावेळेस आपली आई केवढी जबाबदारीने आपल्या सर्व गोष्टी खूप आपुलकीने आणि प्रेमाने पूर्ण करायची। तर तेवढं प्रेम आणि तेवढी आपुलकी आपण आपल्या लेकरांना देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पाहिजे। आणि ही जबाबदारी आणि ही सगळी परिस्थिती एक आई म्हणून तयार व्हायला आपल्याला सक्षम करत असते। नमस्कार, मी सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर जशी दिवाळीची सुट्टी संपली तशा शाळाही सुरू झालेल्या आहेत आणि आता बॅक टू स्कूल वर्क म्हणजे आपल्या लेकरांचं शाळा असते, पण त्यांच्याबरोबर आपलंसुद्धा जे काही रुटीन सेटअप झालेलं असतं तर ते आता सुरू झालेलं आहे। म्हणजे घरामधली कामं करत, लेकरांचं सगळं सांभाळत, सगळ्या गोष्टी मॅनेज करायचा पुन्हा बॅक टू रुटीन असं झालेलं आहे। तर सकाळी छान मस्तपैकी सगळं माझं स्वयंपाक वगैरे झालेला असतो आणि किचन आवरायचा बाकी होता आणि त्या अगोदरच छान मस्तपैकी किमया स्कूलला जाणार तर तिचा ड्रेस वगैरे प्रेस करायचा होता। तर त्या अगोदर म्हटलं पहिल्यांदा तिचा टिफिन वगैरे करून घेऊ, कारण आज शाळेचा दुसरा दिवस होता तिचा आणि तिचं असं म्हणणं होतं कसं आहे पहिला दिवस असतो तर मग सगळेजण मैत्रिणी वगैरे तिच्या त्यांनी फराळ वगैरे आणलेला होता। तर मग तिने सांगितलं की आई तू मला फराळ दिलाच नाही, आज मला फक्त फराळ दे। तर मग मी तिला सांगितलं की मी तुला फराळ देईल पण फराळाचा टिफिन दुसरा देईल आणि भाजी पोळी तुला कंपल्सरी न्यावीच लागेल। कारण तुम्हाला सांगू का, माझी एक आठवण तुमच्याबरोबर मला शेअर करावीशी वाटते की जर कधी केव्हाही मी माझ्या आईकडे असं काही फराळ म्हणा किंवा काही बिस्किट म्हणा किंवा लाडू असं जे काही खाऊच्या गोष्टी असतील ना त्या मागितल्या असेल ना मी, तर आमची आई आम्हाला असं सांगायची की तो डबा आहे ना तो मी वेगळा देणार, पण भाजी पोळीचा डबा हा तुला कंपल्सरी न्यावा लागेल। तर त्यामुळे ना म्हणजे तिची भावना इतकी छान होती, त्यामुळे कधीच मला असं आठवलं नाही की मी शाळेमध्ये चक्कर येऊन पडली किंवा कधी शाळेमध्ये मला काही चक्कर येण्याचा किंवा कसला त्रास झाला, कधीच नाही। कारण प्रॉपर टिफिन जर आपण भाजीपोळीचा दिला ना तर बराच वेळ आपल्याला तकवा राहतो आणि मग असं चक्कर येणं किंवा मळमळणं असे आपल्याला त्रास होत नाही। त्यामुळे मी तिला तेच सांगितलं की आजीही मला कधीच असं नुसता फराळाचा डबा दिला असं नाही, तर त्याबरोबर तुला ना भाजीपोळीचा डबा न्यावा लागेल। तर ती बोलली हो चालेल। मग एका डब्यामध्ये छान तिला फराळ दिलं थोडासा आणि एका डब्यामध्ये भाजीपोळी दिली की जेणेकरून ना पूर्ण वेळ तिला तकवा पण राहील आणि तिला जास्त भूक वगैरे लागणार नाही आणि चक्कर वगैरे असं काही होणार नाही। शेवटी लहान लेकरं असतात, आपण कुणाच्याच पटकन तब्येतीची ग्वाही देऊ शकत नाही, कारण मला खूप मोठा अनुभव आलेला आहे। असो, तर मग तिचा टिफिन वगैरे भरला, त्यानंतर छान किचन वगैरे ना क्लीन करायला सुरुवात केलेली आहे मी, कारण तिची तयारी करून द्यायला ना जवळपास मला 15-20 मिनटं बरोबर लागतातच आणि त्याचा अंदाज घेऊनच मग मी माझं बाकीच्या कामाचं सेटअप करत असते। आणि झालं असं आता मध्ये 7-8-10 दिवस ना बराचसा मध्ये गॅप निघून गेलेला होता, तर त्याच्यामुळे ना आपलं रुटीन सेटअप व्हायला आहे ना थोडासा आपल्याला आहे ना कन्फ्यूज झाल्यासारखं होतं। कारण मध्ये किती नाही म्हटलं तर 7-8 दिवस ना रुटीन आपलं खूप सारं चेंज होतं, कारण मध्येच आपण गावाला गेलेलो असतो, जशी की मी गेलेली होती गावाला। मग तिकडचं रुटीन थोडंसं वेगळं असतं आणि कसं आहे घरी गेलं आईकडे म्हणजे थोडंसं गप्पा टप्पा मारण्यामध्ये आपण टायमाकडे जास्त वेळेकडे लक्ष देत नाही आणि मग आपलं रुटीन ना थोडंसं वेगळं होऊन जातं। आणि त्यानंतर आता पुन्हा आज मी त्या रुटीनला सेटअप करण्याचा प्रयत्न करत होती, असं माझं चाललेलं होतं। तर मग किचन वगैरे माझा आटोपून झालेला आणि त्यानंतर ना मग मी म्हटलं चला तिचा ड्रेस पहिल्यांदा प्रेस करून घेऊ।
तर ड्रेस प्रेस करायला सुरुवात केली तर मध्ये स्पर्शूचं चाललेलं होतं, दीदीचा तू ड्रेस प्रेस करते तर मग माझी पण पॅन्ट प्रेस करून दे, मला पण असा रुमाल दे, कारण तिला पण मी हँकी देत असते स्कूलमध्ये. तर मग तिचं पण म्हणणं होतं की माझा पण हँकी तू प्रेस करून दे. मग पहिल्यांदा तिचं ठेवून दिलं आणि हिला हँकी पहिल्यांदा मी प्रेस करून दिला, तेव्हा तिने मला तो ड्रेस प्रेस करून दिला तिचा. मग तिचा युनिफॉर्म वगैरे प्रेस करून दिला आणि तिची तयारी करून दिली. आणि आज ना खूप दिवसांनी माझी स्पर्शू पहिल्यांदा खूप उशिरा उठली बरं का. नाहीतर तुम्ही ना अगोदर म्हणजे माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्यूअर्स असाल ना तर तुमच्या लक्षात आलं असेल, मी नेहमी सांगते स्पर्शू मी उठली की लगेचच उठून जाते. पण आज 2 वर्षात पहिला असा दिवस होता की ज्या दिवशी माझी स्पर्शू खूप उशिरापर्यंत मी झोपेतून उठली तरी पण ती छान झोपलेली होती. आज बळजबरी आम्ही तिघांनी म्हणजे किमया उठल्यानंतर सुद्धा ती उठली. मग आम्ही तिघांनी मस्तपैकी तिच्याबरोबर मस्ती करून करून तिला उठवलं. त्याच्यामुळे ना माझा बेड जो आहे तो आवरायचा बाकी होता. तर मग कपड्यांच्या घड्या वगैरे मारून घेतल्या. आजूबाजूचं मी ना आदल्या रात्रीच झटकून वगैरे ठेवते की जेणेकरून मग लेकरं झोपलेले असेल तर मग त्यांना डिस्टर्ब नको व्हायला. तर मग छान मस्तपैकी पांघरुणांच्या घड्या वगैरे मारल्या. बेडशीट तर झटकलेलं होतं पण ते व्यवस्थित टाकून वगैरे दिलं. आणि काही पिलोज वगैरे असतात त्या सगळ्या अस्ताव्यस्त झालेल्या असतात, लोड वगैरे, तर मग ते व्यवस्थित लावून आणि बेड व्यवस्थित करून घेतला. आणि ड्रेसिंग टेबलमध्ये ना स्पर्शूने बऱ्याचशा वस्तू इकडे तिकडे टाकून दिलेल्या होत्या, तर तेही व्यवस्थित आवरून घेतलं. आणि काय होतं, जेव्हा सकाळी मी माझी कामं करत असते ना तर माझ्या पाठीमागे माझं शेपूट म्हणजे माझी स्पर्शू नेहमी काही ना काही तिचं चालू असतं. मग त्याच्यामुळे ना मी काय करते, जर मला समजा काही थोडंफार करायचं असलं ना व्यवस्थित तर मग मी तिला एखादं काम सांगून देते. आणि काम सांगितलं की खूप आवडीने करते ती. आता येण्या एक पिलो कमी होती इथे लावण्यासाठी, मग मी तिला बोलली की दीदी जा एक पिलो घेऊन ये. मग आईला हेल्प करायची म्हणून मग पटकन पळत पळत जाते आणि मग मला तिने पिलो आणून दिली. तोपर्यंत मग मी इकडे लगेच बेडशीट वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतलं. तर आज सकाळीच ना मी लवकर उठल्यानंतर पहिल्यांदा ना मशीन लावून घेतलं होतं. काय होतंय, आमच्या इथं पाण्याचा खूप प्रॉब्लेम येतोय, त्याच्यामुळे ना पहिल्यांदा मी मशीन लावून घेतलं म्हणजे मग कपडे वगैरे वॉश होऊन जातात आणि मग कपड्यांचा पसारा घरामध्ये राहत नाही. त्याच्यामुळे सकाळी सकाळी वॉशिंग मशीन लावलेलं होतं आणि मला कपडे सुकत घालायचे होते. तर जे काम मी करेल ना तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे त्या कामाला ती असते. मग सगळे कपडे ना मी मशीनमधून काढून घेतले आणि काही कपडे मग तिला सांगितलं की तू नेऊन ठेव म्हणून असं. तर मग ती मला हेल्प करत होती. वॉशिंग मशीन ना थोडंसं मेंटेनन्सकडे सुद्धा त्याचं लक्ष द्यावं लागतं. जास्त कपडे एकाच वेळी जर टाकले ना तर मग ते मशीन पण खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे थोडे थोडे कपडे करून ना व्यवस्थित जर आपण मशीनमध्ये क्लीन केले तर ते कपडे पण व्यवस्थित निघतात आणि मशीन ना मेंटेनन्स पण काढत नाही किंवा लवकर खराब होत नाही. आणि जेव्हा आपण वॉशिंग मशीन लावतो ना तर त्यावेळेस त्याच्यामध्ये ना सर्फ पण जास्त टाकायचं नाही. जेवढं कपडे असेल ना तर त्या प्रमाणामध्येच, जेवढं आपण पहिल्यापासून जसं टेक्निशियन नवीन मशीन घेतल्यानंतर आपल्याला सांगतात की किती सर्फ टाकायचा किंवा कसं टाकायचं, तर तेवढाच टाकायचं, जास्त टाकायचं नाही. कारण जास्त फेस झाला ना तरी सुद्धा आतला भाग जो आहे वॉशिंग मशीनचा तो खराब होतो. त्याच्यामुळे जेवढं प्रमाण आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये वॉशिंग मशीनमध्ये सर्फ जे आहे ना ते टाकायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे मशीन झालं आपलं की लगेचच त्यातून आहे ना कपडे पण काढून घ्यायचे. बऱ्याच वेळा आपल्याला कंटाळा येतो कपडे वाळत टाकायचा, त्याच्यामुळे आपण त्या वॉशिंग मशीनमध्ये ते ओले कपडे तसेच ठेवतो. त्यामुळे सुद्धा आहे ना वॉशिंग मशीनमध्ये ओलावा जास्त राहतो आणि त्यामुळे ते मेंटेनन्स काढत चालतं किंवा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे वॉशिंग मशीन झालं की लगेचच कपडे काढून आणि ते सुकत टाकून द्यायचे आणि थोडंसं कोरडं वगैरे करायचं. एखादा आपल्याजवळ रुमाल असेल ना तर त्या रुमालने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं. आणि मग त्याच्यानंतर छान कपडे वगैरे सुकत घालून दिले. मशीन सकाळी लावलं ना तर मग कपडे लवकर जर सुकत घातले तर दिवसभर त्यांना ऊनही लागतं आणि कपडे पण व्यवस्थित सुकले जातात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, रोटेशनमध्ये कपडे टाकलेही जातात, त्याच्यामुळे ना कपड्यांचा पसारा घरामध्ये राहत नाही. त्यामुळे सकाळी सकाळी मशीन लावण्याची सवय जर आपण लावली ना
तर कपडे साचत नाही आणि घरांमध्ये ना म्हणजे धुण्याचे जे कपडे असतात ना त्याचा पसारा होत नाही आणि घर पण किंवा वॉशिंग मशीनचा जो एरिया असतो ना तो क्लीन राहायला थोडक्यात मदत होत असते. ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आपण जर लक्षामध्ये घेतल्या ना घरामध्ये, तर मग आपलं घर पण आहे ना क्लीन राहतं आणि जास्त पसारा पण घरामध्ये होत नाही. त्याच्यानंतर मग किमयाची तयारी वगैरे करून दिली, त्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि नाश्ता झाला ना की मग त्यांचं कसं थोडंसं काही अन्नाचे कण वगैरे सांडले जातात, कारण लेकरांचा नाश्ता माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. काय होतं, दुपारचं जेवण आपण 1-1:30 वाजेपर्यंत जेवतो, त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी त्यांना पटकन नाश्ता वगैरे करून दिला ना तिला, तर मग जेव्हा तिची मधली सुट्टी होईल तेव्हा किमया पण जेवण करते आणि स्पर्शू पण 1-1:30 वाजेपर्यंत मग जेवण करत असते. मग थोडंफार काही सांडलेलं वगैरे जर असलं ना तर पहिल्यांदा जो डायनिंग टेबल आहे ना तो क्लीन करून घेते, म्हणजे मग ती काच जी असते ना तर ती पण खराब होत नाही. आणि माझ्याकडे आहे ना डबल साइडेड ते विंडो क्लीनरचं जे मी टूल घेतलेलं आहे, क्लिनिंग टूल, त्याने जरी क्लीन केलं ना तरी पण ही काच एकदम छान निघते. पण मी काय करते, आठवड्यातून एकदाच त्याने क्लीन करते ही काच. आणि एरवी जे आहे ना आपला साधा कपडा मारून घेते तरी पण काच एकदम व्यवस्थित राहते. तर मग ते सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि मग काय होतं, त्याच्यावर जे काही समजा काही सामान वगैरे, लेकरं कसे असतात खेळतात आणि पटकन कसं मोठा पृष्ठभाग त्यांना दिसला की पटकन काही पण वस्तू आणून तिथे ठेवून देतात. मग त्याच्यामुळे त्या ज्या काही वस्तू होत्या त्या इकडे तिकडे फेकून दिलेल्या असतात, मग त्या उचलून मग त्याच्या जागेवर ठेवायच्या. आणि लाकडाचं आहे त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये ना पटकन अशी धूळ वगैरे पण जमा होऊन जाते, त्याच्यामुळे ते चेअर वगैरे झटकून आणि मग ते व्यवस्थित जर लावलं ना तर मग आपला लिव्हिंग रूम पण व्यवस्थित दिसायला मदत होते. तर क्लीन केला आणि त्याच्यानंतर मग किमयाला स्कूलला मला सोडवायचं होतं, तर मग तिचे केस वगैरे विंचरून दिले आणि सॉक्स वगैरे घालून दिले. म्हणजे मग कसं तिची एकदाची तयारी झाली ना की मग ती रेडी असते, नाहीतर मग ती रेडी नसली का मग तिचं असं असतं की आई मला करून दे, मला करून दे, मग तिची वेगळीच घाई चालू असते. त्याच्यामुळे पहिल्यांदा मी तिचं काम करून देते, म्हणजे मग ती तिच्या कामाला, म्हणजे तिचं काही बॅग वगैरे असेल किंवा तिला काही बॅग चेक करायची असेल, काही नवीन गोष्ट तिला बॅगमध्ये टाकायची असेल, म्हणजे एखादं बुक वगैरे. काय होतं आजकाल मुलांना सगळेच बुक मागवत नाही, वेळापत्रकानुसार जर बॅग भरलेली असेल तर मग अगोदर त्यांचा मेसेज वगैरे आलेला असतो की आज ही बुक घेऊन या, ती बुक घेऊन या. मग अशा पद्धतीने मग ती तिची बॅग वगैरे भरते किंवा मग तिला टिफिन बॉटल ह्या सगळ्या गोष्टी ना भरायला बराचसा वेळ मिळतो. कारण काय होतं, एक दिवस अशी स्पर्श खूप लहान होती आणि नेमकी ती तिची टिफिन आणि बॉटल दोन्ही गोष्टी घरी विसरली होती. तर मग स्पर्शूला घेऊन मला तिची टिफिन आणि बॉटल, एवढी लहान स्पर्श होती 2-3 महिन्याची, तर मग तिला घेऊन मला तिची टिफिन आणि बॉटल स्कूलमध्ये द्यायला जावं लागलं होतं. तर मग त्याच्यामुळे ना ती गोष्ट तिच्या फार लक्षात राहिली खूप दिवसांपासूनची. तर मग ती पहिल्यांदा आहे ना तिची टिफिन आणि बॉटल बॅगमध्ये भरते आणि मग जर एखाद्या वेळेस जर मला भरायला उशीर झाला ना तिची टिफिन, तर लगेच मला सांगते, मग आई तुला स्पर्शूला घेऊन माझ्या स्कूलमध्ये यावं लागेल एवढ्या दूर, मग तू कसं काय करशील, त्याच्यापेक्षा पहिले माझा टिफिन भरून दे, म्हणजे मग मी तुला माझ्यामुळे त्रास नको. तर म्हणजे ती शहाणपणाचं बोलणं इतकं छान बोलते ना, खूप छान वाटतं मला म्हणजे तिचं बोलणं ऐकून. त्याच्यामुळे मग पहिल्यांदा तिची तयारी करून दिली का मग तिचं ती आवरून घेते आणि ती गेल्यानंतर मग स्पर्शूचं आवरणं असतं. आणि त्यांचं करायला आहे ना इतकं छान वाटतं ना, दोघींच्या करण्यामध्ये, म्हणजे तिचं आवरून देण्यामध्ये आणि स्पर्शूच्या आवरण्यामध्ये ना मला बराचसा वेळ मिळतो, म्हणजे मधली कामं पण होतात आणि दोघींना सेपरेट असा वेळ पण देता येतो मला. तर मग आता आहे ना मी काय केलं, थोडंसं उठणं वगैरे होतं माझ्याकडे आणि ही मी ना खूप दिवसांच्या अगोदरचीच ना आपलं बेसन पीठ आणि मसुराची डाळ असते ना तर त्याचं पीठ करून ठेवलेलं होतं, पण मध्ये मला अजिबातही वेळ मिळत नव्हता. तर चेहऱ्याला तर मी जास्त काही लावत नाही, पण मग मी स्पर्शूला आहे ना असा पायांना हाताला लावत असते. तर त्याने काय होतं, त्यांच्या म्हणजे शरीरावर लव असते ना लहान लेकरांच्या, तर ती लव जायला आहे ना मदत होते. पण ना स्पर्शूला आहे ना ते सहन होत नव्हतं जेव्हा ती खूप लहान होती, तर त्याची ना अशी पुरळ वगैरे येण्याची भीती असते. सहन होत असेल तरच लावायचं. तर मी आता दिवाळीत एकदा तिला लावून बघितलं ना,
तर मग तिला ते सहन झालं, तर मग म्हटलं चला आता आज पण लावून बघू. तर छान मस्तपैकी तयार झालेली आहे. आणि आज ना भरलेल्या वांग्याची भाजी बनवलेली होती बटाटा टाकून. किट्टूला आहे ना मसाला असतो ना तो खायला खूप आवडतो आणि स्पर्शूला बटाटे आवडतात. मग तिची छान तयारी वगैरे केली. आणि आपण जेव्हा हे असं काही लावतो ना म्हणजे पावडर डाळींची, तर त्याच्यानंतर ना लोशन भरपूर लावायचं बरं का, कारण आता हिवाळा आहे ना, तर त्याच्यामुळे ना त्वचा पटकन अशी कोरडी पडते. त्याच्यामुळे भरभरून लोशन लावायचं, म्हणजे मग हायड्रेटेड स्किन राहते लहान लेकरांची. आणि चेहऱ्याला लावणं मी अवॉइड करते. तर जसं सुटेबिलिटी असेल ना तर त्या पद्धतीने लावलं पाहिजे, कारण लेकरांच्या स्किनला सहन होतं नाही होत त्यानुसारच आपण ॲप्लिकेशन केलं पाहिजे. मग त्यानंतर आमच्या दोघींची जेवणं वगैरे झाली छान, आणि मग तिची वेळ असते थोडासा आराम करण्याची. तर चला व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझं मॉर्निंग रुटीन तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे बॅक टू स्कूल म्हणजे स्कूलबरोबरचं माझं घरकामांचं रुटीन. तर अशा पद्धतीने मी सेटअप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा. बाय बाय.